राम राम बापूबाई. गुरुवारी काय रिझर्वेशन ट्रिप आली नाही बरं का. मस्तपैकी लोकलच 1000-1200 रुपये धंदा केला आणि सौदागरला चला म्हणजे सीएनजी भरा. सीएनजी भरला तर तेवढ्यात आली की आपल्याला उल्हासनगरची प्रीमियर ट्रिप. म्हणलं चला की म्हणलं घेतली. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, कस्टमरला बसवलं आणि ट्रिप केली चालू आपण OTP टाकून. मग काय आपल्याला दाखवलं होतं दुपारी 3 तास. म्हणलं अरे चला की म्हणलं ट्रॉफिक आता काय लागणार नाही. मस्तपैकी जगताप डेअरीपासून आपण राईट घेतली, रावीत मार्गे निघालो बरं का. धड दिशेने आपण ताथवडे पुनावळे करत आहोत. धड दिशेने आपण ओल्ड हायवेला लागलो. ओल्ड हायवेला लागल्या पुढे गेले की धड दिशेने आम्ही लागलो की मुंबई एक्सप्रेस हायवेला. मग काय झालं वातावरण होतं बरं का. पुढे गेलो बघतोय तर काय पाऊस नुसता राप पडत होता. पुढचं काही दिसत नव्हतं. हो नुसतं चापचत रस्ता शोधावा लागायची वेळ आली. असला पाऊस पडायला. आणि तसं बघतोय तर का लोणावळा घाटात गेला तर एक थेंब नको बघा. काय सांगायचं अरे म्हणलं पावसाची काय गत आहे तेच कळलं झालं. म्हणलं टोल फिल क्रॉस केलं की तुम्हाला सांगतो गाडीवाला डिग्गी फिगी ओपन करूनच गाडी चालवायला. हे काय म्हणलं आता धड दिशेने आम्ही तळोजाच्या MIDCला पोहोचलो बरं का. आम्हाला सुरुवात झाली ट्रॉफिकपासून. आता काय सांगायचं म्हणलं तिथून धड दिशेने निघाला. कस्टमरला उल्हासनगरला सोडलं. धड दिशेने आमचं बिल झालं 2800 रुपये बरं का. मग काय टोलचे बिलचे पैसे घेतले आणि चला म्हणलं आता हळूहळू आपण कल्याणच्या स्टेशनकडे निघावं. म्हणलं कल्याण स्टेशनकडे निघाले की आपल्याला वाजले की लगे लोहगावचे 2200 रुपये. म्हणलं अरे लयच भारी की म्हणलं. आणि टायमिंग दाखवायला होता 4.5 घंटे. आता तुम्हाला काय सांगायचं कस्टमरला पिकअप केलं. येता सीएनजी भरला. सीएनजी भरून लगेच आम्ही लागलो एक्सप्रेस हायवेला. धड दिशेने तुम्हाला सांगतो एक्सप्रेस हायवेला पोहोचलो की धड दिशेने आम्ही पुडमरला पोहोचलो. तिथं एक सहकारी भेटले. तिथं चहा पी पण 1.5 तासाचा आम्ही लगे पोहोचलो बघा. तुम्हाला सांगतो हायवे सोडून लगे नाशिक फाट्यावरून खडके फिडके करत तुम्हाला सांगतो एरोड्याला आलं. बघतो तर 12-1 वाजता सध्या पोलिसांनी मला ताफा. म्हणलं कधी नाही ते आर म्हणलं लयच कसं काय म्हणलं. पुढे जावं बघतोय तर अजून पोलिसांचा ताफा वाढला की म्हणलं धड दिशेने आमच्या गाड्या फिड्यावर तिथंच थांबिल्या बरं का. आता जाऊ द्या म्हणलं काय करायचं आपल्या कुणी काही ना म्हणलं. कस्टमरला लोहगावला सोलं बरं का. मस्तपैकी त्यांचे कस्टमरचे 2600-2700 बिल झालं. धड दिशेने कस्टमरला बिल दिलं. आणि हे कशा गाड्या चालल्या त्या कोण आलं होतं काय माहिती कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर कोण आलं होतं. ती 12 वाजता बरं का. गाड्या तर 50 गेल्या बघा. काय सांगायचं कस्टमरला त्यांच्या लोकेशनला सोडून लगेच एअरपोर्टला आलो. एअरपोर्टहून लगेच आपण PCMC आणली 400 रुपयाची ट्रिप. काय करायचं म्हणलं चला म्हणलं. झाला आपला आजचा झटका बरं का. उबेर कधी नाही ते आपल्याला झटका देतोय पण असा देतोय लेवल लावतोय. मॅडम पण होते बघा ऐका कशा ट्रॉफिकमध्ये गाड्या थांबल्या होत्या. आता काय सांगायचं कस्टमर म्हणायला कशा पाहिजे गाड्या थांबल्या. आता काय माहिती आपल्याला कशासाठी गाड्या थांबल्या. जाऊ द्या.